नमस्कार. खंड 28वा द्रोणपर्व भाग 3 जयद्रथ वधपर्व भाग 143. संजय पुढे सांगतो की अर्जुनाच्या गांडीवाच्या टणात्काराने तुमचं सैनिक घाबरून सैरावैरा पळत होतं. सव्यसाची अशा रीतीने लढत होता की तो एकाच वेळी अनेक ठिकाणी असावा असं वाटत होतं. त्याच्या हाताची चपळाईच अशी होती की केव्हा त्यांनी बाण भात्यातून काढला, केव्हा दोरीवर लावला ते समजतच नव्हतं. मंत्राने भारलेले ते बाण तुमच्या सैन्याची नासधूस करत होते. ते बाण आकाशात असताना तिथे पाहणंसुद्धा शक्य होत नव्हतं. अर्जुनाचे मंतरलेले बाण कौरवांच्या बाणांना काटशह देत होते. ज्याचा मंत्र जास्त प्रभावी तो बाजी मारणार, त्याप्रमाणे अर्जुनाचे बाण जास्त प्रभावी ठरत होते. ते मंतरलेले बाण तुमच्या योद्ध्यांचे प्राण शोषून काढत होते. कौरवांचे मोठे मोठे योद्धे ज्योतीपुढे कीटक मरावेत ना, तसे मरत होते. पार्थ साक्षात यमदेव असे भयंकर स्वरूप होतं त्याचं. त्याच्या माथ्यावर मुकुट होता जो इंद्राने दिलेला होता. अंगावर दागिने होते जे क्षत्रिय नेसतात. तो त्याच्या बाणाने हत्तीवरील म्हात्रे मारून टाकत होता. तलवारधारी घोडेस्वार आणि पायदळातील सैनिक तसेच तुमच्या रथांचे सारथ्याकडील चाहू त्या मंतरलेल्या बाणांमुळे त्यांच्या हातातून खेचले जात आणि ते निशस्त्र होत होते. पार्थ चमकत्या ताऱ्यासारखा दिसत होता. त्याचे शत्रू त्याच्याकडे पाहूसुद्धा शकत नव्हते. त्याच्या विध्वंसक दैवी शस्त्रांमुळे तिथे प्रचंड प्रमाणात प्राणीहत्या होत होती. त्यामध्ये तुमचे अनेक योद्धेसुद्धा होते. कोणाचे हात तुटलेले होते, कोणाचे पाय, तर कोणाची मुंडकी असं तुटून तिथे पडत होतं. रथांचा तर नुसता चुराडा झालेला होता. त्यात अनेक योद्धे अडकून गेलेले दिसत होते. ते मृत्यूचं तांडवच होतं. रुद्रांचे ते क्षेत्र झालेलं होतं. मेलेल्या योद्ध्यांची डोकी त्यांच्या शिरस्त्राणासह तिथेच पडलेली दिसत होती. काहींचे दागिने तिथे विखुरलेले दिसत होते. ती रणभूमीच एकूण भयंकर वाटत होती. अर्जुनाने केलेल्या संहारामुळे तिथे परत एकदा रक्ताची नदी वाहू लागली होती, जशी वैतरणा नदीच असावी. त्यात कित्येक ध्वज, त्यांचे खांब तरंगत असल्याचं दिसत होतं. मोडलेल्या रथातील छत्र्या मोडून गेलेल्या तिथे त्यात तरंगत होत्या. त्याशिवाय रथांची चाकं मध्येच अडमडत होती, ज्यामुळे त्या रणभूमीत चालणं किंवा रथ चालवणं अशक्यप्राय झालं होतं. कोल्हे, तरस, लांडगे, सरव असे कितीतरी हिंस्त्र प्राणी तिथे वावरायला लागले होते, मेलेल्या प्राण्यांना खाण्यासाठी. आणि त्या संहारामुळे कौरवांच्या छातीत तर धडकीच भरली होती. अधूनमधून कोल्ह्यांचं ओरडणंही ऐकू येत होतं. जसजशी संध्याकाळ जवळ येऊ लागली तसतशी भूतं, पिशाच, राक्षस प्रेतावर बसल्यासाठी येत होती. अर्जुनाने त्या सगळ्या संहाराद्वारे शत्रूंना दाखवून दिलं की तो एक जहांबाज योद्धा आहे. त्याच्याशी कोणीही तुलना करूच नये. जयद्रथाचा वध करण्याच्या उद्देशाने तो सगळ्याच कौरवांच्या रथी महारथींना ओलांडून पुढे आलेला होता. त्यांना अचंबित केलेलं होतं. त्यांच्या अपेक्षांपेक्षा जास्त वेगाने तो इथे आलेला होता. तो चौफेर बाणांचा वर्षाव करत करत पुढे जात होता. कृष्णासारखा सारथी त्याला साथही देत होता. त्यांची घोडदौड खरोखरीच पाहण्यासारखीच होती. त्याचे बाण आकाशात सगळीकडे दिसत होते. त्याची बाण चालवण्याची चपळता विलक्षण होती. कधी बाण काढला, कधी दोरावर धरला, हे काहीही समजतच नसायचं. जयद्रथ त्याच्या आवाक्यात आला होता. तो त्याच्यावर 46 बाण एकामागून एक असे मारत असतो. कौरवांचे योद्धे पाहतात की अर्जुन जयद्रथावर मारा करत आहे. ते पाहून सगळेच आपली लढाई थांबवून त्यांच्याकडे पाहतच राहतात. जे त्याच्यावर चालून जातात त्याचे हाल होतात. त्यांना जखमांनी तो भरूनच टाकतो. कित्येकांची तर तो डोकीच उडवतो. खरोखरच त्याच्या त्या एकतर्फी हल्ल्याने तुमच्या 4ही प्रकारच्या सैन्यात एकच हलकल्लोळ उठतो. अश्वत्थामाला 40, वृषसेनाला 4 बाण मारतो. तो कृपांवर सुद्धा काही बाण फेकतोच. सल्य आणि कर्णावर प्रत्येकी 2 आणि 3 बाण मारतो. जयद्रथावर 64 बाण मारतो. त्यानंतर तो मोठी जयगर्जना करतो. जयद्रथ त्या माराने चिडतो आणि तो अर्जुनाच्या रथाच्या दिशेने अनेक बाण फेकतो.
ते सगळे विषारी होते. त्यानंतर तो कृष्णाला सुद्धा 3 बाण मारतो. तो त्यानंतर अर्जुनाचे घोडे जखमी करतो, परंतु अर्जुन ते सगळे बाण उलटवतो. त्याच वेळी तो जयद्रथाच्या सारथ्याचं डोकं उडवतो, त्याचा ध्वजस्तंभ मोडून टाकतो. तो मोठा आवाज करत खाली कोसळतो. सूर्यबिंबाने क्षितिजाला स्पर्श केला होता आणि आता काही क्षणांचीच फक्त मुदत उरलेली होती. जनार्दन अर्जुनाला सांगतो की ते पहा पार्था, जयद्रथाने त्याचे 6 योद्धे आपल्यामध्ये ठेवलेले आहेत, त्याचा परामर्श घ्यावा लागेल. तो पुढे सांगतो, जयद्रथ घाबरलेल्या अवस्थेत लपण्याचा प्रयत्न करत आहे. त्या सर्व जणांचा प्रथम तुला नाश करावा लागेल, तेव्हाच ते प्रथम तू कर. ते मोठं आव्हान आहे. पुढे कृष्ण हेही सांगतो की तो त्याची भ्रमसिद्धी वापरणार आहे सूर्याचा अस्त लांबवण्यासाठी. तेवढ्यात पार्थाने त्याची प्रतिज्ञा पूर्ण करावी. त्याप्रमाणे तो कृष्ण सूर्य आधीच अस्त झाल्यासारखा भास उत्पन्न करणार आहे आणि त्यामुळे जयद्रथ बिनधास्तपणे पुढे येईल. त्यावेळी अर्जुनाने डाव साधायचा आहे असं त्या दोघात ठरतं. विभत्सू ते ऐकून कृष्णाला बोलतो, आपण तसंच करू. त्यानंतर कृष्ण म्हणजेच हरी त्याची सिद्धी वापरायला लागतो. तो आकाशात अंधार उत्पन्न करतो, जसे सूर्य मावळला आहे असं वाटावं. मग तुमचे लोक समजतात की सूर्य मावळलेला आहे, अजून जयद्रथ जिवंत आहे. त्या कल्पनेने ते बेहद्द खुश होतात. जयद्रथ पुढे येतो, अर्जुनाला अग्निकाष्ठ भक्षण करण्याचा आग्रह करतो. सगळे तुमचे लोक फार आनंदात दिसतात. त्याच वेळी सूर्य पुन्हा दिसायला लागतो. ते पाहून तुमचे लोक आश्चर्य व्यक्त करतात आणि कृष्ण अर्जुनाला म्हणतो की आत्ताच डाव साध आणि त्याचं डोकं उडव. कृष्णाचं बोलणं संपण्याच्या आधीच अर्जुन त्या जयद्रथाचं मुंडकं एका बाणाने उडवतो आणि तेव्हा सूर्य क्षितिजावर दिसत होता. त्यानंतर काही क्षणातच तो अस्ताला गेला. त्यात अर्जुन सल्याला, कृपांना आणि कर्णाला 50 बाण मारतो. वृषसेनाला 8 मारतो. मोठं तुंबळ युद्ध प्रारंभ होतं. अर्जुनसुद्धा रागानेच त्यांना तोंड देत असतो. अर्जुनाने केलेल्या बाणांच्या वर्षावामुळे त्रस्त झालेले तुमचे योद्धे जयद्रथाला तिथेच सोडून पळून जातात. अर्जुन कौरवांचे हत्ती, घोडे आणि पायदळाचे सैनिक ठार मारत असतो. त्यावेळी इतकी धूळ हवेत उडालेली असते की कोणीही कोणाला पाहू शकत नाही. त्यातून कित्येक जखमी झालेले लंगडं तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतात. जणू काही युगांतच होत आहे असंच वाटत होतं. फारच थोडे जण सुखरूप तिथून बाहेर पडू शकले. सगळी रणभूमी रक्ताच्या चिखलाने भरलेली होती. त्यात हत्ती, घोडे आणि माणसं अशा सगळ्यांचंच रक्त मिसळलेलं होतं. तो रक्ताचा चिखल इतका होता की त्यात रथाची चाकं अडकून जात होती. मरणाऱ्यांचे किंकाळणं तर ऐकवत नव्हतं. सारथी नसलेले रथ वेडे वाकडे इतस्ततः फिरत होते. काही रणभूमीच्या बाहेर गेले होते. पार्थ जयद्रथाच्या संरक्षक फळीच्या योद्ध्यावर जोराने मारा करायला लागतो. त्यात कर्ण, द्रोणांचा मुलगा कृप, वृषसेन, शल्य, दुर्योधन असे होते. तो कर्णाचा आणि त्याचा मुलगा वृषसेन दोघांचंही धनुष्य मोडून टाकतो. शल्याच्या सारथ्याला मारतो. त्यानंतर तो कृपांना जबर जखमी करतो. त्यानंतर अर्जुन एक मंतरलेला बाण घेतो. त्यावेळी जनार्दन त्याला सांगतो की ताबडतोब जयद्रथाला ठार मार. सूर्य अस्ताला जात आहे, परंतु एक गोष्ट ध्यानात घे की त्याचं डोकं जमिनीवर पडणार नाही. अर्जुन त्याला विचारतो का असं? तेव्हा कृष्ण त्याला जयद्रथाच्या जन्माची कथा ऐकवतो. ती अशी आहे, जयद्रथाचा पिता मूल व्हावं म्हणून नवस करत असतो. त्याला जेव्हा जयद्रथ होतो तेव्हा एक आकाशवाणी होते की त्याच्या मुलाचं डोकं कोणी युद्धात उडवेल आणि ते जर जमिनीवर पडलं तर ज्याच्याकडून ते डोकं जमिनीवर पडेल त्याच्याच डोक्याच्या चिंधड्या होतील. अशासाठी पार्था तुला तुझ्या स्वर्गीय शक्तीचा उपयोग करून एक गोष्ट करावी लागेल की ते जयद्रथाचं डोकं त्याच्या पित्याच्या मांडीवर पडेल. त्यासाठी लक्षात घे की जयद्रथाचा पिता वृद्धाक्षत्र हल्ली जवळच असलेल्या सम्मत पंचक्षेत्रात तपस्या करत असतात. त्यासाठी जयद्रथाचं डोकं तू असं उडवशील की ते त्यांच्या अंगावर पडेल आणि त्यानंतर जरी ते मातीत पडलं तरी तुला धोका नसेल. ते समजल्यावर अर्जुन त्याची इंद्राने शिकवलेली विद्या वापरून त्याप्रमाणे जयद्रथाचं डोकं मंतरलेल्या अशा बाणाने उडवतो की ते डोकं त्या बाणात अडकलेलं
तिथून थेट समंत पंचक्षेत्रात जातं. तिथे जयद्रथाचा संन्यास घेतलेला पिता वृद्धाक्षत्र संध्याकाळचं स्तवन करत ध्यानात बसलेला होता. त्याच्या मांडीवर येऊन ते पडतं. ध्यान झाल्यावर निष्पापी असा तो वृद्धाक्षत्र उठतो. तेव्हा त्याच्या मांडीवर असलेलं ते जयद्रथाचं शिर मातीत पडतं. त्याबरोबर वृद्धाक्षत्राच्या डोक्याच्या शतशः चिंधड्या होतात आणि तो सुद्धा मरून पडतो. ते पाहून आकाशातील सगळे कृष्णाच्या युक्तीचं कौतुक करतात. जयद्रथ मारला गेला हे पाहताच कौरवांचे दोस्त संतापतात आणि अर्जुनावर हल्ला करतात. कारण त्यांना समजतं की तो अंधार हा एक भ्रम होता, तो कृष्णाने लीलया केलेला होता. ते सगळे संतापतात. सिंधच्या राजाच्या 8 अक्षौहिणी सैन्य अर्जुनाने नष्ट केलेलं होतं आणि आता त्यालासुद्धा त्यांनी मारलेलंच होतं. तुमची मुलं रडायला लागतात. त्यांच्या राणीवसातून रडण्याचा आक्रोश यायला लागतो. दुर्योधनाचं आणखीन एक स्वप्न धुळीला मिळालेलं होतं. ते सिद्ध झालेलं आहे ह्याची खबर युधिष्ठिराला कळवण्यासाठी कृष्ण त्याचे पांचजन्य वाजवतो. अर्जुनसुद्धा त्याचं वाजवतो. भीमसेनसुद्धा त्याचा शंख वाजवतो. मोठा हलकल्लोळ होतो. पांडवांच्या बाजूने आनंद व्यक्त करत असताना तुमच्या बाजूचे मात्र रडत असतात. कारण जयद्रथ कौरवांच्या एकुलत्या एका बहिणीचा पती होता. युधिष्ठिर द्रोणांच्या फौजेवर हल्ला करण्याचं ठरवतात. त्या दिवस मावळायच्या थोड्या काळात द्रोण आणि सोमकांच्या सैन्यात तुंबळ युद्ध होतं. अर्जुनसुद्धा तुमचे योद्धे मारण्यास सुरुवात करतो. प्रतिज्ञा पूर्ण केल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. जसे देवांनी दानवांना मारलेलं आहे असंच ते वाटत होतं. 16वा दिवस इथे संपलेला होता. त्याबरोबरच आपण आपला 143वा भागही संपवणार आहोत. भाग 144. धृतराष्ट्र संजयाला विचारतो, अरे संजया, मला सांग, जयद्रथाचा वध अर्जुनाने केल्यानंतर माझे योद्धे काय करतात? संजय सांगतोय, जेव्हा ते घडतं कृप त्याची अपेक्षा करत नव्हते ते झाल्यामुळे संतापतात. ते अर्जुनावर हल्ला करतात. ते बाणांचा वर्षाव करू लागतात कृष्ण आणि पार्थावर. अश्वत्थामासुद्धा त्यात भर घालतो. त्याच्या रथातून तो अर्जुनावर चाल करतो. त्यांच्या विषारी बाणांमुळे पार्थाला फार त्रास होतो. तरीही अर्जुनाला कृपांचा वध करण्याची इच्छा नसते म्हणून तो थोडंसं आवर्त घेतो. फक्त त्यांना हुलकावण्या देत राहतो त्याच्या दैवी आयुधांच्या मदतीने. जरी सौम्य शक्तीचे ते होते, ते ज्या माराने मारलेले गेले होते त्यामुळे कृपाचार्यांना आणि अश्वत्थामा यांना फार वेदना होतात. त्यामुळे ते बेहोश होतात आणि त्यांच्या गाडीतच पडून राहतात. आपल्या रथातच ते बेहोश झालेले आहेत हे समजल्यावर ते सारथी रथांना घेऊन दूर निघून जातात. अशा प्रकारे आपले शिक्षक आणि गुरुबंधू बेहोश झालेले आहेत ते पाहून अर्जुनाला वाईट वाटतं आणि तो स्वगत बोलतो, विदुरांनी हे होणार असं फार पूर्वी पाहिलेलं होतं त्यांच्या दिव्यदृष्टीने की त्यांच्या घराण्याचा नाश त्यांच्याच कुलदीपक दुर्योधन करणार आहे. ते त्यांनी धृतराष्ट्राला सांगितलेलं सुद्धा होतं, पण लक्षातच कोणी घेतलं नाही आणि आता ते प्रत्यक्षात घडत आहे. ते म्हणालेही होते की त्याच्याचमुळे आपल्या कुरुवंशाला फार वाईट दिवस येणार आहेत. त्यांच्यामुळेच मला माझे आजोबा शरशय्येवर झोपलेले पाहावे लागत आहेत. क्षत्रियांच्या या प्रवृत्तीचा मी निषेधच करतो. धिक्कार असो अशा क्षात्र तेजाचा, ज्यामुळे जिद्दीने आम्ही आमचेच लोक मारत आहोत. त्याबद्दल अभिमान करत आहोत. त्यामुळे आज मला एका ब्राह्मणावर बाण मारावे लागत आहे आणि तिथे एक ब्राह्मण म्हणजे द्रोण आम्हा क्षत्रियांवर बाण मारत आहे. त्या सगळ्या गोष्टींमुळे मला फार त्रास होत आहे, पण मी ते थांबवू शकत नाही. माझ्या मुलाच्या वधामुळे मला जितका त्रास झाला त्यापेक्षा जास्त त्रास आत्ता मला होत आहे. अरे कृष्णा, मला सांग रे, जे शिष्य त्यांचं शिक्षण झाल्यावर आपल्या गुरुला योग्य दक्षिणा देतात ते देवपदाला जातात, पण जे शिक्षकांना असे जखमी करतात त्यांना कोणती रे गती मिळते? काय ते नरकात जातात हे खरं आहे का? मला वाटतं मी खरोखरच नरकातच जाणार आहे. मी जेव्हा त्यांच्याकडून शिकत होतो तेव्हा ते मला म्हणाले होते, युद्धात सुद्धा तू तुझ्या शिक्षकाला जखमी करणार नाहीस. ती त्यांची आज्ञा मी काही पाळलेली नाही आहे. मी त्यांची क्षमा मागतो. माझा धिक्कार असो.
अशा रीतीने सव्यसाची दुःख व्यक्त करत असताना कर्ण तिथे येतो, कारण त्याला समजलंय की जयद्रथाचा वध सव्यसाचीने अखेरीस केला आहे. ते पाहून 2 पांचाल राजपुत्र आणि सत्यकी त्यांना अडवण्यासाठी कर्णापुढे होतात. अर्जुन कर्णाला येताना पाहून स्मितहास्य करत कृष्णाला बोलतोय, तो पहा, राधासूत सत्यकीकडे जात आहे. आपल्याला आता तिथे गेलं पाहिजे, कर्णाला थांबवलं पाहिजे, नाही तर तो सत्यकीला भूरिश्रवाकडे पाठवेल. ते ऐकून माधव त्याला उत्तर देतो, तुझा सत्यकी कर्णाला पुरून उरणार आहे, त्याची काळजी तू करू नकोस. सत्यकी आता एकटा नाही आहे, तर त्याच्या मदतीला पांचालसुद्धा आहेत. तुर्तास तू कर्णाच्या भानगडीत पडूच नकोस. त्यांच्याकडे एक ज्वलंत शर आहे, तो जळत्या अशनीसारखा आहे. तो त्याला इंद्राने दिलेला आहे. कर्णाने तो तुला मारण्यासाठी खास राखून ठेवलेला आहे. त्याला सत्वताकडे जाऊ दे. मला माहीत आहे कुंती पुत्रा, त्याची जेव्हा वेळ येईल तेव्हाच त्याला तुझ्या बाणाने मारणार आहेस, पण ती वेळ अजून आत्ता आलेली नाही आहे. अशी घाई करू नकोस. मग धृतराष्ट्र विचारतात, मला सांग, ते युद्ध कसं झालं? सत्यकी बेसहारा झाला होता, त्याचा रथ गेला होता, तेव्हा तो कोणाच्या रथात चढला? त्याचप्रमाणे पांचाल पुत्रां त्याच्याशी कसे लढले? संजय म्हणतोय, त्या भयंकर रात्री काय झालं ते तुम्हाला सांगणार आहे. जरा शांतपणे ते तुम्ही ऐका. तुमच्या चुकीच्या धोरणाचे परिणाम काय झाले आहेत ते ऐका. ते घडायच्या आधीच कृष्णाला माहीत होतं की सत्यकीला भूरिश्रव हरवणार आहे. जनार्दनाला सगळं भूत भविष्य आणि वर्तमान समजतं. त्या कारणामुळे कृष्णाने त्याच्या सारथ्याला दारुकाला सांगितलं होतं की त्याने कृष्णाचा रथ उद्यासाठी सर्व शस्त्रांनिशी सज्ज करून ठेवावा. त्या 2 कृष्णांना कोणीही पराभूत करूच शकत नाही. मग ते देव असू देत, गंधर्व असू देत, उरुग असू देत, यक्ष असू देत किंवा राक्षस असू देत. ब्रह्मदेव आणि सगळे ऋषी हे सुद्धा जाणतातच. पुढे असं झालं की सत्यकीला बेसहारा आहे हे समजून कृष्ण त्यांचं शंखू ऋषभ रागात वाजवतो. तो राग ऐकून दारुक समजतो की तो तयार केलेला रथ त्याने सत्यकीकडे न्यायचा आहे. त्याप्रमाणे तो करतो. सत्यकी त्या दैवी रथात चढतो. त्या रथाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने तुम्ही कुठेही जाऊ शकता. त्याचे घोडे सव्य, सुग्रीव, मोघापुष्य आणि वल्लभ जय्यत तयारीत होते. सत्यकी त्या रथाने कर्णाकडे जातो. त्यानंतर तो कर्णावर बाणांचा भडीमार करतो. 2 संरक्षक युधामन्यू आणि उत्तम मौजस राधेयावर चाल करून जातात. कर्ण बाणांचा तसाच भडीमार करत करत सत्यकीवर चाल करतो. ते युद्धही फारच भीषण होतं. सगळे इतर योद्धे त्यांचं थांबवून त्या दोघांचं द्वंद्व पाहत राहतात. त्यात असंख्य घोडे आणि माणसं मारली जातात त्यांच्या बेछूट बाणांमुळे. सत्यकीच्या रथाचं सारथ्य दारुकाकडे होतं. दारुकाचं सारथ्य विशेष वाखाणण्यासारखं होतं. आकाशातून सगळे देव, गंधर्व, यक्ष, दानव ते द्वंद्व पाहत होते. ते परस्परांना आव्हानामागून आव्हान देत होते. त्यांच्या दोघांच्या बाणांचा तर सडा पडलेला होता. कर्णाने सिनीच्या नातवाला चांगलंच जोडलं होतं, परंतु त्याला तो मारू शकत नव्हता. त्यामुळेच त्याला दुःख होत होतं. त्या पलीकडे तो काहीही करू शकत नव्हता. सत्यकी कर्णाची ती अवस्था पाहून त्याला पुन्हा पुन्हा बाणाने भोसकत होता, जसं माहूत हत्तीला पराणीने टोचतो. त्यानंतर तो कर्णाचे 4ही घोडे मारतो. त्यानंतर सत्यकी कर्णाच्या ध्वजाच्या चिंधड्या उडवतो. त्यामुळे कर्ण बेसहारा होतो. त्याला आता मदत करण्यासाठी त्याचाच मुलगा वृषसेन येतो. त्या मागोमाग शल्य हा सुद्धा येतो. अश्वत्थामा जातो. ते सिनीच्या नातवाला 4ही बाजूंनी घेरतात. सत्यकी त्या सगळ्यांनाच पुरून उरतो. तो दुर्योधनाच्या रथाचीही मोडतोड करतो आणि त्यानंतर तुमचा मुलगा दुःशासन तिथे येतो. सत्यकी दुःशासनाला मारत नाही, कारण त्याला मारण्याचं काम भीमाचं आहे असं ठरलेलं होतं. तो कर्णाला सुद्धा ठार मारत नाही, कारण त्याला मारण्याचं काम अर्जुनाचं असं ठरलेलं होतं. नाहीतर त्याने त्या दोघांना त्याच युद्धात मारलंच असतं. त्या युद्धात सत्यकी सगळ्या मोठ्या मोठ्या योद्ध्यांना बाद करतो. त्यात अश्वत्थामा कृतवर्मनही होते. युधिष्ठिराच्यासाठी तो युयुधन लढत होता. कदाचित त्याला कृष्णाची शक्ती मदत करत असावी असं वाटतं.
तो एकट्या हाताने त्या सगळ्यांना कसे बाद करतो ते स्वर्गातील प्रेक्षकसुद्धा त्यांना सुद्धा समजत नाही. फक्त 3 विक्रमी योद्धे ज्ञात आहेत, कृष्ण, अर्जुन आणि सत्यकी. धृतराष्ट्र आता पुढे विचारतो की वासुदेवाच्या अजिंक्य रथातून दारुकासारखा विलक्षण सारथी मिळाल्यानंतर सत्यकी कर्णाचा पराभव करतो. त्यानंतर सत्यकी इतर कोणत्या रथातून गेला का ते मला ऐकायचं आहे. संजय पुढे सांगतो की त्यानंतर दारुकाचा धाकटा भाऊ नंतर सत्यकीसाठी आणखीन एक नवा रथ आणतो. त्याचा ध्वजस्तंभ ज्याच्यावर सिंहाची मुद्रा आहे असा होता. तो सोन्याने चांगलाच सजवलेला होता. त्या नव्या रथात चढल्यावर तो योद्धा लगोलगच कौरवांच्या फौजांवर चाल करून जातो. त्याचप्रमाणे कर्णासाठी सुद्धा एक नवीन रथ आणला जातो. त्याला नवीन 4 घोडे जोडलेले असतात. तो सर्व यंत्राने सज्ज होता. त्यावर एक नवीन झेंडा होता जो कर्णाचं प्रतीक होता. त्यानंतर तो सुद्धा पांडवांच्या फौजांवर चालून गेला. मी सगळं सांगितलं, पण आता सांगतो आपल्या चुकीच्या धोरणामुळे तुमच्याच घराण्याचं आणि राज्याचं किती आणि कसं नुकसान झालं आहे ते. आजपर्यंत आपली 33 मुले मारली गेली आहेत भीमाच्यामुळे. सत्यकी आणि अर्जुनांनी सुद्धा तुमचे शेकडो प्रामाणिक सेवक योद्धे ठार मारलेले आहेत. त्यात भागादत्तसारखे तुमचे मित्र मारले गेले आहेत. एवढं नुकसान झालं, पण अजूनही तुमचा मुलगा युद्ध चालूच ठेवत आहे. म्हणजेच जे तुमचे उरलेले आहेत ते सुद्धा मारले जाणार असंच दिसतं आहे. इथेच आपण 144वा भाग संपवणार आहोत.